देवळाली कॅम्पमध्ये सिंधी बांधवांकडून लोहरी सण आनंद आणि उत्साहात साजरा. मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी पूर्वसंध्येला साजरा केला जाणारा लोहरी हा सण सिंधी बांधवांच्या वतीने देवळालीत अत्यंत आनंद आणि उत्साहात साजरा करण्यात आला. एकमेकांना रेवडी, शेंगदाणे, तिळाचे लाडू, गजक देऊन लोहरी सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच परस्परातील संवाद आणि प्रेमही व्यक्त करण्यात आले. या निमित्ताने विविध कार्यक्रम पार पडले. शेतकऱ्यांच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा असणारा आणि पिकांच्या पक्व आणि उत्तम शेतीचे प्रतीक म्हणून लोहरी हा सण साजरा केला जातो. सूर्यप्रकाश आणि इतर नैसर्गिक घटकांनी तयार केलेल्या पीक कापणीच्या आनंदात लोक एकजुटीने हा सण साजरा करतात. या दिवशी सर्व लोक एकत्र येऊन सूर्यदेव आणि अग्निदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांची कृपा दृष्टी राहावी म्हणून पूजा अर्चना करतात. त्या धर्तीवर शनिवार दिनांक 13 जानेवारी रोजी देवळाली कॅम्पमधील सावन कृपाल रुहानी मिशनच्या वतीने दर्शन अकादमीच्या प्रांगणात लोहरी सण सिंधी समाज भगिनींनी मोठ्या उत्साहात साजरा केला. दर्शन अकादमी सभागृहात सायंकाळी भजन, संत राजेंद्र सिंगजी महाराज यांचा सत्संग आणि लोहरी सणाच्या दृकश्राव्य माध्यमातून माहितीपट दाखवण्यात आला. टॉक ऑन एनर्जी ॲपवर चर्चा, लोहरी गीत गायन, नृत्य आदी कार्यक्रम यावेळी संपन्न झाले. त्यानंतर दर्शन अकादमी शाळेच्या प्रांगणात सूर्यास्तानंतर महिला एकत्र आल्या. मोकळ्या जागेत लाकूड, गोवऱ्या, रेवड्या इत्यादी सामग्री जमा करून शेकोटी पेटवण्यात आली. तिच्या भोवती महिलांनी फेर धरून भक्ती, आराधना आणि उपासना केली. शेकोटीचे पूजन विधिवत पद्धतीने करण्यात आले. पवित्र अग्नीत तीळ, डिंक, गूळ, शेंगदाणे, कुरमुरे, मक्याचे पोहे आदी पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करण्यात आले. यावेळी महिलांनी पल्लव मंत्राची अरदासही केली. लोहरी उत्सवात सर्व सिंधी समाज भगिनींनी पेटविण्यात आलेल्या शेकोटीभोवती प्रदक्षिणा मारल्या, प्रार्थना केली. त्यानंतर सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आला. लोहरी सणाच्या एकमेकांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष उंदाराज नागदेव, हरीश अवतानी, वर्षा तारवानी, राजकुमारी डियालानी, मुस्कान सचदेव, कविता मगनानी, प्रिया तारवानी, संगीता वाधवानी, मंजू डेंगरा, अंकिता तारवानी, सीता नागदेव, रिया नागदेव, कांता चावला, हेमा डेंगरा, वनिता देहलानी, हिरामणी लक्ष्मियानी, नीतू लक्ष्मियानी, देवी लक्ष्मियानी, विद्या कापुरे, लता गुरव आदींसह मोठ्या संख्येने सिंधी महिला भाविकांसह मिशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सावन कृपाल रूहानी मिशन दिवलाली सेंटर में आज लोहड़ी का त्यौहार मनाया जा रहा है। लोहड़ी को हम क्यों मनाते हैं? अच्छी फसल उगने के लिए लोहड़ी को हर साल मनाया जाता है। ये स्पेशली सिर्फ ठंडी के मौसम में ही मनाया जाता है क्योंकि बहुत ठंड होती है, तो इससे पूरे जहां में थोड़ी गर्माश होती है, तो इसीलिए हम लोहड़ी को ठंड में मनाते हैं। जब लोहड़ी मनाते हैं तब हम उसमें पॉपकॉर्न डालते हैं, मक्के के दाने डालते हैं। इससे कहा जाता है कि फसल बहुत अच्छी उगती है, इसीलिए हम लोहड़ी को बहुत धूमधाम से हर साल सावन कृपाल रूहानी मिशन दिवलाली सेंटर में मनाते हैं। हम सब की तरफ से आप सभी को लोहड़ी की बहुत बहुत शुभकामनाएं। मराठी बहुत यार, पंजाबियों में ये लोहड़ी बहुत धूमधाम से मनाई जाती है, बहुत धूमधाम से। जिसकी पहली हो शादी हो, मुराद बच्चे हों, उनके यहाँ बहुत इनका स्वागत करते हैं लाल लोहड़ी। AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.